आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज, सत्य हेच जे तुमच्या समोर। 250 ओट्यांचा भाजी मार्केट प्रस्ताव जिल्हा नियोजन कडे पाठवा। धुळे शहरातील देवपूर जुना आग्रा रोड सर्वे नंबर 4760 अव 4760 ब या जागेवर व्यापारी संकुल व म्युनिसिपल पर्पज इमारत विकसित करण्याच्या विषयावर मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी महासभेत नवरंग पाण्याच्या टाकीजवळील जागेवर 250 ओटे भाजीपाला फळविक्रेत्यांसाठी सर्व सोयींनी युक्त असलेले भाजीपाला मार्केट व त्याच संकुल ठिकाणी बाजूला व्यापारी उभारणीसाठीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्याचे निर्देश दिले। 6 महिन्यांच्या आत कामाला सुरुवात करण्याचे निर्देशही दगडे पाटील यांनी यावेळी दिले। यामुळे देवपूर परिसरातील रस्त्यावर लागणार असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे। दिलीप पायगुडे समिती सभागृहात घेण्यात आलेल्या महासभेप्रसंगी आयुक्त अमिता दगडे पाटील महासभेत प्रशासनाला समस्या मार्गी आयुक्तांचे निर्देश मनोज वाघ दगडे पाटील यांच्यासमवेत मूल्य व कर निर्धारण अधिकारी स्वालिहा मालगावे आरोग्याधिकारी डॉक्टर संपदा कुलकर्णी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते। महासभेत मनपाच्या मालकीच्या खुल्या जागांवर स्वखचर्चान जाहिरात फलक उभारणी परवाना शुल्क जागा भाडे लायसन फी भरून नवीन होर्डिंग्ज उभारणीबाबत दर निश्चित करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। नवीन होर्डिंगमुळे मनपाच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे यावेळी सांगितले। विषयाला मंजुरी देत नवीन जागांचा पुन्हा सर्वे करण्याचे निर्देश देत 250 ओट्यांचा भाजी मार्केट प्रस्ताव अनधिकृत बोर्ड लावणाऱ्यांना नोटीस बजावण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या। मनपाने तयार केलेल्या आकृतिबंधातील 2303 पदांना आधीच मंजुरी मिळालेली आहे। हद्दवाढीनंतर त्यात वाढ करण्यात आली असून 834 पदांचा समावेश नव्याने तयार करण्यात आलेल्या आकृतिबंधात समावेश करावा। मनपाचे न्यायालयीन कामकाज पाहणारी 2 पदे मानधनावर नियुक्त करावी। 4 दिशांना 4 अग्निशमन दलाचे केंद्र उभारून त्या ठिकाणचे अधिकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश आकृतिबंधात करावा, अशी सूचना आयुक्तांनी यावेळी दिली। विविध विभागांच्या फायली ऑफिसच्या माध्यमातून आयुक्तांकडे ई-फाईल्स पाठविण्यात याव्यात। मनपाच्या माध्यमातून नागरिकांना दिले जाणारे सर्व दस्तऐवज ऑनलाईन पद्धतीने देण्यात यावेत, अशी तंबीवजा सूचनाही दगडे पाटलांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना दिली। बागलाण तालुक्यातील कोटबेल येथे अहिल्यादेवी होळकर व संत बाळूमामा यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा व उद्घाटन सोहळा संपन्न। आमदार गोपीचंद पडळकर, मंत्री श्री सदाभाऊ खोत, आमदार श्री दिलीप बोरसे याच्या उपस्थित सोहळा संपन्न। फडणवीस सरकार मेंढपाळाच्या पाठीशी, आमदार गोपीचंद पडळकर। बागलाण तालुक्यातील कोटबेल येथे बुधवारी मंदिर प्राणप्रतिष्ठा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या हिंदुस्थान मराठेशाहीच्या इतिहासातील थोर राज्यकर्ती होऊन गेल्या व 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार करणाऱ्या देशातील पहिली महिला राज्यकर्ती अहिल्यादेवी होत्या। देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी काशीविश्वेश्वर मंदिरात भव्य अहिल्यादेवी पुतळ्याचे नुकतेच अनावरण केले व महाराष्ट्रात अहमदनगर नगरचे नामकरण अहिल्यादेवी नगर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ऐतिहासिक निर्णय घेतला। तसेच मेंढपाळाच्या पाठीशी सुद्धा फडणवीस सरकार भक्कमपणे उभे असून येत्या 15 दिवसात उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री याच्या समवेत मेंढपाळ परिषद घेऊन मेंढपाळ बांधव याच्या वनचराईबाबत विषय निकाली काढू, असे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले। तर माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी मंदिर प्राण प्रतिष्ठा उद्घाटन आमचा हस्ते होऊन हे आमच भाग्य समजतो। तसेच या बागलाण तालुका हा क्रांतिकारी तालुका असून शेतकरी आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात येथूनच सुरुवात होते व या तालुक्याची मला पूर्ण माहिती असून शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी व हे फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे, असे उद्गार श्री सदाभाऊ खोत यांनी काढले। तसेच बागलाणचे आमदार श्री दिलीप बोरसे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना तालुक्यात गावागावात विकास कामे करत अहिल्यादेवी सामाजिक सभागृह सुद्धा निर्माण करण्याचे काम सुरू आहे व डोलबारे गावात भव्य अहिल्या सृष्टी निर्माण करण्याचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती यावेळी आमदार बोरसे यांनी मेळाव्याला संबोधित करताना दिली। यावेळी व्यासपीठावर धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते श्री आर.पी. कुवर, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री भाऊलाल तांबडे, शेतकरी नेते श्री दीपक पगार, भाजपा अध्यक्ष शरद भामरे, श्री अण्णासाहेब खेमनर, श्री समाधान ठोंबरे, श्री भाऊसाहेब अहिरे तसेच गावातील सरपंच, पोलीस पाटील, सदस्य, परिसरातील शेतकरी नेते, विविध संस्थेचे पदाधिकारी, मेंढपाळ बांधव सह महिला भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्याचे आयोजन अहिल्यादेवी मित्रमंडळ, भजनी मंडळ व ग्रामस्थ कोटबेल यांनी केले होते। मागच्या 15-20 दिवसापूर्वी मी नाशिकला आलो होतो। राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांना मुंबईमध्ये भेटलो की कुंभमेळा तुम्ही प्रयागराजचा बघितला। या देशातली 60-65 कोटी लोक प्रयागराजला दर्शनासाठी गेली होती। आता 2026-27 ला नाशिकला कुंभमेळा होतोय आणि हा कुंभमेळा ज्या गोदा घाटावरती होतोय
त्या गोदा घाटावरती पुण्यश्लोक अहिल्या देवींचा राजवाडा आहे आणि म्हणून आम्ही सरकारकडे मागणी अशी केली की आता कुंभमेळा नाशिक मध्ये होतोय, अहिल्या देवीचं जयंतीचं 300वे वर्ष आहे, तर या गोदावरीच्या घाटावरती अहिल्या देवींचं स्मारक झालं पाहिजे ही मागणी आपण आता सरकारने केली आहे आणि सरकारनं सकारात्मकता दर्शवलेली आहे। गिरीश महाजन साहेबांच्यावरती जबाबदारी आहे आणि गिरीश महाजन साहेब स्वतः ते आता सगळं प्रकरण बघतायत। आपल्या सगळ्या अहिल्या भक्तांची जे नेते मंडळी म्हणून काम करतायत त्या सर्वांची जबाबदारी आहे हे अत्यंत पवित्र काम, अत्यंत पुण्य काम हे अहिल्या देवींचं स्मारक हे गोदा घाटावरती कसल्याही परिस्थितीत झालं पाहिजे रामकुंडाजवळ आणि ते होणार 1 वर्षाच्या आतमध्ये अशी आपली सरकारनं मागणी आहे आणि सरकार नक्की आपल्याला हे काम करून देतील त्याबद्दल अजिबात दुमत आपल्या कोणाच्या मनामध्ये असता विशेष शिक्षकांच्या मागण्यांसाठी प्रशासनाने आश्वासन देऊ नये अन्यथा न्यायालयात जाणार पंकज साळुंखे। समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षक विविध मागणीसाठी आंदोलन करीत आहेत। गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यासह राज्यात अपंग समावेशित शिक्षण योजना, अपंग एकात्मक योजना, अपंग समग्र शिक्षा योजना अंतर्गत असलेल्या विशेष शिक्षकांचे जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळांमध्ये समायोजनाची प्रक्रिया सुरू झाली आहे। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असून हा फक्त अपंग एकात्म शिक्षण योजनेसाठीच आहे, त्याच्यात अपंग समावेशित समग्र शिक्षा योजनेचा काडी मात्र संबंध नाही। या संदर्भात सुमारे 11,779 पानांचा दस्तऐवज आहे। या विषयासंदर्भात पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे। या प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाचा कुठलाही संदर्भ नाही। या प्रकरणाची जी कायदेशीर चौकशी आहे ही कायदेशीर चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीअंती जे खरे विशेष शिक्षक आहेत या खरे विशेष शिक्षकांचेच समायोजन झाले पाहिजे। संदीप निकम, पंकज चौधरी, विजेंद्र सूर्यवंशी यांसारख्या विशेष शिक्षकांचे समायोजन याच्यात झाले नाही पाहिजे। जर असं कुठल्याही प्रकरण, आता मी काल दिनांक 19 तारखेला सीओ साहेबांची भेट घेतली, मुख्य कार्यकारी अधिकारी इन कॅमेरा त्यांची भेट घेतली, गुप्त कॅमेराने त्यांची शूटिंग काढलेली आहे। त्यांच्याशी बोलत असताना जर त्यांनी सुद्धा यांचं समायोजन केलंच तर नाईलाज तो मला त्यांना सुद्धा पार्टी करावं लागेल आणि त्यांची 10 महिन्यानंतर जी रिटायरमेंट आहे त्यांना रिटायरमेंट नंतर जे काही त्यांना सगळे परिणाम भोगावे लागतील ते खूप भयंकर असते। हे असा मी नाही आरोप करत, हा सर्वस्त विशेष शिक्षकांचे वेगवेगळे जे ठराविक ग्रुप्स आहेत, माझ्याकडे ग्रुपची चॅटिंग आहे, मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत। तर याच्यावर की जे भाऊंचा नावाचा वापर करून, भाऊंना आता या प्रकरणात माहिती आहे की नाही ते मला माहित नाही, परंतु भावांच्या नावाचा वापर सर्रास करतात हे लोक। भाऊंने सांगितलंय आणि आता मध्यंतरी नियोजन समितीची बैठक होती त्यावेळेस तर खुद्द भाऊंनेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा वॉर्निंग दिली होती की यांचं समायोजन करा तुम्ही। असं जर सर्वोच्च न्यायालयाचे आदेशच नाही आहेत, अपंग एकात्म शिक्षण योजनेचे आदेश आहेत, अपंग समावेशितवाल्यांचा शिक्षण योजनेचा संबंध नाही, समग्रवाल्यांचा संबंध नाही, तरी देखील मग यांचं समायोजन कुठल्या निकषावरती केलं जात आहे। शिवाय समग्र शिक्षा अभियान योजनेअंतर्गतले लोक तर 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करतायत। जर 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करतायत तर मग यांना सेवा सातत्य नेमकं कुठल्या नियमाने, कुठल्या कायद्याने, हा सुद्धा पडलेला प्रश्न आहे। नाही, भाऊंचे कोणते लोक आहेत ते? पंकज चौधरी झाला, वीरेंद्र सूर्यवंशी झाला, तुमचा संदीप निकम झाला। हा संदीप निकम जो आहे, या संदीप निकमचं कुठे बांधकाम चालू आहे, किती कोटी रुपयांचा बंगला बांधतो आहे, शिरपूरवाला का? पारोळा प्रतिनिधी वन्यजीव प्राण्यांपासून मोंढाळे, विचखेडा, महाळपूर या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। मोंढाळे, विचखेडा, महाळपूर या गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत वन विभाग, कृषी विभाग व जिल्हा प्रशासन यांना निवेदन दिले। शेतकऱ्यांच्या शेती हद्दीत नीलगाय, रानडुक्कर, हरिण इत्यादी वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर याचा गंभीर परिणाम होत असून वन विभागाने त्वरित शेती पिकांसाठी 15 दिवसांच्या आत जाळी बसवावी। मोंढाळे, विचखेडा, महाळपूर या गावातील सर्व शेतकरी एकत्र येत तिघही गावातील ग्रामपंचायतींकडून एकमताने ठराव करण्यात आला। 15 दिवसाच्या आत जर विभागाकडून जाळी बसवली गेली नाही तर धुळे जळगाव नॅशनल हायवे बंद करण्याचा इशाराही तिघही गावातील शेतकऱ्यांनी दिला आहे। रोज रात्रंदिवस मी तिथं थांबतो, तरी थोडा काना झालो, घरी गेलो चहा पाण्याला तरी ते एवढं नुकसान करतात, तर कीर झालोय। काय तुमचे क्षेत्र कोणतं आहे? क्षेत्र शिरसोद शिवार आणि फारिस्ट्याला लागू नये।
तर एवढी कीर झालो आहे मी रात्र उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात कंटिन्यू तिथंच थांबावं लागतं तरीसुद्धा एवढं साफ करून देतात. पहा मी इडो टाकलेला आहे, फार नुकसान झाली. असं वाटतं तर काय करावं आणि काय नाही, काही शेती सोडावं बाबा असं वाटतं. तिथं पर्यटक खात्यावाल्यांना विनंती आहे माझी हात जोडून त्यांनी कंपाऊंड करावं. गेल्या 6-7 वर्षापासून भयंकर त्रास आहे. त्याच्यामध्ये हरणी असतील, डुकरं असतील, रुई असतील, नीलगाई असतील, त्याच्याबरोबर प्राणघातक म्हणजे हिंसक प्राणी जे म्हणतो आपण लांडगे किंवा कोल्हे यांचासुद्धा आम्हाला स्वतःला अनुभव आलेला आहे. आमच्या जनावरांनासुद्धा त्यांनी पडछा पाडलेला आहे. वेळोवेळी आम्ही ज्याच्या परीने जे गाववाल्यांनी येऊन इथे निवेदन समजा त्यांना कंप्लेंट करून पेपरला सुद्धा आम्ही आउट केलेले आहेत, पण इथं पाहिजे तसा काही रिस्पॉन्स इथपर्यंत आजपर्यंत मिळालेला नाही आहे आम्हाला. तर एका दिवसेंदिवस त्यांची पैदास वाढत चालली आहे आणि म्हणजे निसर्गाची कृपादृष्टी गेल्या 2-3 वर्षापासून रब्बीचा त्याचा पेरा चांगला असल्याने त्यांची जी म्हणजे प्रजन्य शक्ती ती मोठ्या प्रमाणात वाढते. आमचं म्हणणं एकच आहे की त्याला पर्याय म्हणून पूर्वी जे फॉरेस्टला होतं म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो अजूनही आमच्या इथे काही यांचे पोलचे अवशेष आहेत, त्याला पूर्ण कंपाऊंड होतं. आता त्या कंपाऊंडची मागणी आम्ही करतोय की जेणेकरून ते प्राणी राहतील आणि आमच्या शेतीलाही नुकसान होणार नाही. धुळे तालुक्यातील कापडणे गावात शुद्ध पाणीपुरवठा संघर्ष समितीच्या मार्फत गेल्या 5 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे आणि या 5 दिवसात योग्य उत्तर किंवा योग्य न्याय ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित योजनेचे जलजीवन प्रशासन व्यवस्थित उत्तर न देत नसल्याकारणाने आज उपोषणकर्त्यांनी मुंडन करीत संबंधित यंत्रणेचा जाहीर निषेध केला. गावामध्ये 15 जुलैपासून कापडणे शुद्ध पाणीपुरवठा समितीच्या मार्फत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला प्रशासन कुठल्याही प्रकारचा थारावारा न दिल्याकारणाने 16 ऑगस्टपासून कापडणे गावात भूषण ब्राह्मणे, ज्ञानेश्वर भामरे, विशाल शिंदे यांनी आमरण उपोषणाचे शस्त्र उपसले आहे. आंदोलनास्थळी ग्रामपंचायत व संबंधित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊनही समाधानकारक कोणतेही उत्तर मिळाले नसल्याकारणाने आंदोलनाचा 5वा दिवस म्हणून मुंडन केले. घरातील एखादी जबाबदार व्यक्ती मेला तर 3ऱ्या दिवशी खांदे उतरवणे जातात आणि 5व्या दिवशी सूतक काढण्यासाठी केस अर्पण केले जातात. त्याच पद्धतीने ग्रामपंचायत व प्रशासन ही गावाची जबाबदार संस्था आहे आणि ही जबाबदार संस्था जर आम्हा 5 आंदोलकांना जाणीवपूर्वक वेठीस धरत असून त्यांचा निषेध म्हणून आम्ही आज सामुदायिक मुंडन केले आहे. सदर आंदोलनास्थळी रणजित राजे भोसले, अतुलभाऊ सोनवणे, सिद्धार्थण्णा जगदेव, खासदार शोभाताई बच्छाव यांचे जनसंपर्क अधिकारी निलेश काटे, अनिल निकम, शशी अण्णा वाघ इत्यादी मान्यवरांनी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे. जोपर्यंत योग्य मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण निरंतर चालू राहणार असे आंदोलकांतर्फे सांगण्यात आले. आंदोलकांमार्फत एक आंदोलक यांची प्रकृती घालवल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. या 5व्या दिवशी जसं घरातला एखादी कर्ता व्यक्ती गेल्यानंतर 3 दिवसानंतर खांदे उतरवले जातात आणि 5 दिवसानंतर सुतक काढलं जातं. त्या पद्धतीने आमच्या कापडणे गावातील ग्रामपंचायत ही आमच्या उत्तरांना वेळोवेळी प्रश्नांना योग्य उत्तर देऊ शकली नाही. म्हणून आमचा कर्ता व्यक्तीच अस्तित्व नाही. म्हणून आज आम्ही मुंडन करून सदर ग्रामपंचायतीचा आणि त्या संबंधित विभागाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. सोबत प्रशासन आमच्यापर्यंत येऊन देखील योग्य पद्धतीचे कागद, योग्य पद्धतीचा न्याय, त्या योग्य पद्धतीचे उत्तरं जर आम्हाला मिळत नसतील ते हे आमरण उपोषण आम्ही निरंतर चालू ठेवू. आम्ही 3 आंदोलक या उपोषणासाठी बसलेलो होतो. त्याच्यात माझे सहकारी ज्ञानेश्वर भामरे आणि विशाल शिंदे जे काल अचानक त्यांची प्रकृती खालावल्या कारणाने त्यांना पुढील उपचारासाठी आम्ही वर्ग केलेला आहे. पण आम्ही 2 आंदोलक इथे बसून आणि आमच्या मागची जी जनता आहे, आमचे जे पाठबळ आहे ते आमच्या सोबत आहे. म्हणून आम्ही हे आंदोलन जोपर्यंत योग्य उत्तर मिळत नाही तोपर्यंत निरंतर चालू राहील. काम कापडण्यात मंजूर आहे आणि ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. त्या संदर्भात अनेक वेळा आंदोलन करूनही प्रशासन जागे होत नाही आहे. म्हणून आमच्या आंदोलनकर्त्यांना शेवटी आमरण उपोषणाला बसावं लागलं. आमचे विशाल शिंदे, भूषण ब्राह्मणे आणि ज्ञानेश्वर भामरे हे 3 आंदोलनकर्ते आज 5वा दिवस आहे उपोषणाला बसले आहेत. त्याच्यापैकी
विशाल भाऊंची प्रकृती काल खालावली तर त्यांना डॉक्टरांनी धुळ्याच्या सिव्हिलमध्ये ॲडमिट होण्यासाठी सांगितलं, रेफर केलेलं आहे. म्हणून ते आंदोलनकर्ते आज तिथं उपचार घेत आहेत आणि या आंदोलनकर्त्यांचीही प्रकृती खालावलेली आहे. तरी पण या प्रशासनाला जाग येत नाही आहे. इथे काही पदाधिकारी MGPचे येऊन गेले, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामसेवक मॅडम येऊन गेले. त्यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितलं की उपोषण मागे घ्या, पण आंदोलनकर्त्यांची जी मागणी आहे त्याला ते उत्तरं देऊ शकत नाहीत. म्हणून आंदोलनकर्ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत. कृषी सखी महिला सेंद्रिय शेतकरी उत्पादक गटाने शेतातच पोळा साजरा करून दिला आदर्श. जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथे कृषी सखी महिला सेंद्रिय शेतकरी उत्पादक गटाने एक आगळीवेगळी संकल्पना राबवत थेट कापूस पिकाच्या बांधावर पोळा उत्सव साजरा केला. कृषी विभाग आत्मा अंतर्गत सुरू असलेल्या सेंद्रिय शेती शाळेत पारंपरिक गाणी, भूमिपूजन आणि बैलांची पूजा करीत महिलांनी शेती व बैल यांचे अतूट नाते जपण्याचा संदेश दिला. या शेती शाळेत दर पंधरवड्याला देशी कापूस लागवड व्यवस्थापन, कापूस पीक परिसंस्था अभ्यास, कीड रोग नियंत्रण अभ्यास, मित्र व शत्रू कीड ओळख, सेंद्रिय निविष्ठा तयार करणे, एकात्मिक कीड व्यवस्थापन, काढणी व विक्री व्यवस्थापन अशा विषयांवर प्रत्यक्ष प्रयोगात्मक पद्धतीने मार्गदर्शन केले जाते. त्यात महिलांनी पोळा हा सण प्रत्यक्ष बांधावर साजरा करून एक अभिनव प्रयोग घडवून आणला. प्रसंगी प्रकल्प संचालक आत्मा धुळे श्री हितेंद्र सोनवणे यांनी सांगितले की शेतकरी आणि बैल यांचे नाते अतूट आहे. बैल तसेच काळ्या आई, माती यांचे उपकार आपण सदैव मान्य केले पाहिजेत. शेती शाश्वत करण्यासाठी आणि पुढील पिढ्यांना जीवन जमीन देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने सेंद्रिय शेती स्वीकारणे अत्यावश्यक आहे. या कार्यक्रमास डॉक्टर आतिश पाटील, कृषी विज्ञान केंद्र धुळे श्री दिलीप पाटील, वडने कृषीभूषण सेंद्रिय शेती श्री अविनाश पाटील व मधुकर पाटील, जयभूमी फॉर्मर प्रोड्युसर कंपनी यांनी मार्गदर्शन केले. कृषी विभागातील अधिकारी श्री शुभम शिरसाट, मंडळ कृषी अधिकारी श्री दीपक पाटील, उपकृषी अधिकारी श्री NN महाजन, उपकृषी अधिकारी श्री ललित पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी श्री महेंद्र पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी श्री अतुल बाविस्कर, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती प्रज्ञा मोरे, BTM यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन व सहकार्य केले. तसेच प्रगतिशील शेतकरी श्री सदाशिव वाडिले व कृषी सखी श्रीमती मनीषा कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले. या अभिनव प्रयोगातून महिला सेंद्रिय गटाने पोळा उत्सवाच्या निमित्ताने शेतकऱ्यांमध्ये एकजुटीचा संदेश दिला आणि जिल्ह्यात एक आदर्श ठेवला. टेकवाडे तालुका शिरपूर जिल्हा धुळे आत्मांतर्गत कापूस पिकावर सेंद्रिय शेती शाळा पोळा येतोय उद्या. ते पोळा एक महिला शेती शाळा आहे. त्या शेती शाळेत प्रकल्प संचालक आत्मा धुळे यांनी भेट दिली आणि महिला गट आणि कृषी विभाग आणि संस्था त्यांनी एक वेगळी संकल्पना मांडली की बांधावर शेती शाळेत पोळा साजरा करण्यात यावा. जो बैल आहे आपला, त्याचं शेतकऱ्यांवर बळीराजावर एवढे उपकार आहेत, त्याच्याशिवाय शेती नाही. तर कृतज्ञता तो दिवस येतोय उद्या आणि तो बांधावर शेती शाळेत साजरा झाला. आणि आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर.